नमस्कार मित्रांनो. बेसिक इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल मशीन मेंटेनन्सच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आपण आज स्टार डेल्टा पॉवर कनेक्शन कसे करायचे हे आज जाणून घेणार आहोत. तर मुख्यतः मेन सप्लाय हा RYB हा सुरुवातीला MCBच्या इनकमिंगला येतो. MCBच्या इनकमिंगमधून जो मेन कॉन्टॅक्टर असतो त्याच्या इनकमिंगला येतो. मेन कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून ओव्हरलोडच्या इनकमिंगला RYB येतो आणि ओव्हरलोडच्या आउटपुटमधून मोटरला U1, V1 आणि W1 हा मोटरच्या टर्मिनलला जसा RYB आहे तसाच्या तसा तो मेन कनेक्ट होऊन जातो. त्याच्यानंतर जो आपला डेल्टाचा कॉन्टॅक्टर असतो हा डेल्टाच्या कॉन्टॅक्टरला मेन इनकमिंग टर्मिनलला R, Y आणि B हा जसा सिक्वेन्स आहे तसाच येतो. डेल्टाच्या कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमधून हा R फेज W2ला तसाच जातो. इथे फक्त हा चेंज होतो. Yच्या ठिकाणी B येतोय आणि Bच्या ठिकाणी Y येतो आणि हा सिक्वेन्स इथं चेंज होतो आणि त्याच्यानंतर हा सिक्वेन्स चेंज झाल्यानंतर हा जातो W2ला, त्याच्यानंतर U2ला आणि V2ला आणि हा स्टार कॉन्टॅक्टरच्या आउटपुट डेल्टा कॉन्टॅक्टरच्या आउटपुटमध्ये निघून स्टार कॉन्टॅक्टरच्या इनपुटला येतो RBY आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्टरला स्टार पॉइंट केला जातो, म्हणजे लूप मारले जातात हे. त्याच्यानंतर आता हा आपण बघू की स्टार डेल्टा कनेक्शनच्या 3 कॉईल ज्या असतात, समजा U1, U2 ही एक कॉईल झाली, V1, V2 ही एक कॉईल झाली, W1, W2 ही एक कॉईल झाली. तर U1 आणि U2ला R फेज आणि Y फेज आणि V1 आणि V2ला Y फेज आणि B फेज, W1 आणि W2ला B फेज आणि R फेज. फक्त आपण मित्रांनो एकच लक्षात घ्यायचं आहे की एका कॉईलला, आता ही U1 आणि U2 ही एक कॉईल आहे, V1, V2 दुसरी कॉईल आहे, W1, W2 तिसरी कॉईल आहे. तर एका कॉईलला हा 2 फेज गेले पाहिजेत. एक फेज एकाच कॉईलला गेला तर ती चालत नाही. तर एका कॉईलला 2 फेज जावे हे लक्षात घ्यायचं आणि हे असं कनेक्शन आपण करून घ्यायचं. फक्त हा डेल्टा कॉन्टॅक्टरला फेज सिक्वेन्स इथं चेंज होतो, नाहीतर हा मेन फेज सिक्वेन्स हा जसा आहे तसाच जातो. तर मित्रांनो हा माझा बनवलेला पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यामध्ये काय त्रुटी वगैरे असतील तर हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा.